Hello friends and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते आपल्या आजच्या या सेशनमध्ये. आज जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे ट्रॉयचं पतन हा जो आपला चॅप्टर चालला होता, आज आपण याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचूया आणि काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणूया. तर चला वाचूया द फॉल ऑफ ट्रॉय. तर आतापर्यंत आपण वाचलं की कशा प्रकारे ओडिसियसनी प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनवरती त्या लोकांनी सफलतेने विक्ट्री प्राप्त केली आणि जे आहे जे ट्रोजन्स होते त्या सगळ्यांना मारून, त्यांचे राजे महाराजे सगळ्यांना मारून आणि पॅलेस पर्यंत पोहोचले ते लोक आणि त्यांची जी राणी होती, राणी आई होती आणि बहिणी होते सगळ्यांना हेक्टरच्या बंदी बनवून घेतलं. ऍज अ स्लेव्स ते आपल्या बरोबर घेऊन गेले. आणि आता आपल्याला वाचायचं याच्या पूर्ण. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलेन्स वेन किंग मेनेलिस रश्ड थ्रू द सिटी. म्हणजे की त्यांचं जो फेट होता, फेट म्हणजे काय, भाग्य, त्यांचं भाग्य कॉन्ट्रास्ट होता हेलेनच्या भाग्यापासून. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, विपरीत. तर विपरीत भाग्य होतं हेलेनपासून, ज्याला की किंग मेलेनस शोधत होता पूर्ण सिटीमध्ये. लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. चारीकडे शोधलं आणि शेवटी तिला कुठे त्यांनी पावलं, तिच्या पॅलेसमध्ये, एका महलमध्ये होती ती. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ऍज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. तर जेव्हा तिने आपल्या नवऱ्याला पाहिलं, जुन्या नवऱ्याला म्हणजे फॉर्मर हजबंड म्हणजे पुराण्या नवऱ्याला पाहिलं, तर ती लाजेने तिचं डोकं खालती झुकून गेलं. आणि सॉरो म्हणजे काय, दुःख, लाज आणि दुःख, त्याच्या कारणाने तिने आपलं डोकं खालती झुकावून घेतलं. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. तर तिची जी आवाज होती ती जणू काही चोक होऊन गेली होती आणि ती आवाज तिची निघत नव्हती इमोशन्सनी. ती इतकी भरभरावून गेली होती तिची आवाज की तिची आवाज नव्हती निघत आणि ती काही बोलू नाही पावली. बट मेनेलस फॉरगेव हर, पण मेनेलसने तिला क्षमा करून दिलं. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती त्याच्याबरोबर परत चालली गेली. फॉर इट वॉज ओनली एफ्रोडाइट हू हॅड टर्न्ड हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. कारण की एफ्रोडाइट जी की काय आहे, ग्रीक गॉडेस आहे. पहा, एफ्रोडाइटचं मिनिंग दिलंय अ ग्रीक गॉडेस. तर एफ्रोडाइट होती जिच्या कारणाने की तिचं जे आहे मन बदलून गेलं होतं आणि ती आपलं घर, आपला नवरा आणि आपल्या मुलाला सोडून ती त्या पॅरिस बरोबर चालली गेली होती आणि म्हणून मेनेलसने तिला क्षमा करून दिलं. When morning came, nothing was left of the proud rich city that had resisted attack for 10 years. तर जेव्हा सकाळ आली तेव्हा त्या इतक्या समृद्ध शहर, ज्याला की 10 वर्षापर्यंत त्यांनी वाचवून ठेवलं होतं त्या लोकांनी तिथल्या, त्यांना तिथे काहीच उरलं नव्हतं आणि पूर्णतः तो शहर पूर्ण ध्वस्त होऊन गेलेला होता. तर अशा प्रकारे त्यांनी एक आपली मूर्खता केली आणि ओडिसीएसच्या प्लॅनच्या कारणाने जे आहे ग्रीक्स जे आहे ते विक्ट्री पावले. तर तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये किती मोठा घोडा आणि तो कशा प्रकारे गेल्याच्या आत त्यांनी आपल्या चतुराईने घुसवून दिली. सो दिस चॅप्टर हॅज एंडेड. नाव वी विल सी सम इंग्लिश वर्कशॉप एक्सरसाइजेस. जसे की तुम्हाला माहिती आहे हे सगळे आपण एक्सरसाइज करून चुकले आहोत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे, तो आपण बघू. ह्याच्यात काय केलंय, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. म्हणजे इथे इव्हेंट्स दिले आहेत काही चॅप्टर मधनं जे की झाले होते चॅप्टर मध्ये आणि ते काय झालं, त्यांचं ऑर्डर बिघडून गेलंय, वरती घालती होऊन गेलंय. तर नंबर दॅम अकॉर्डिंगली, त्यांच्यात आपल्याला काय करायचंय, नंबर टाकायचंय. जसं की जो पहिला असेल तिथे फर्स्ट, जो सेकंड असेल तिथे सेकंड. जसे की हे इथे सगळे सेंटेन्स आपल्याला वाचावे लागतील. सपोज फर्स्ट सेंटेन्स ह्याच्यामध्ये काय होईल, द कनिंग ओडिसियस थॉट ऑफ अ प्लान. तर हा सीचा शब्द सेंटेन्स जो पहिला आहे, तर इथे तुम्ही ह्याच्या पुढे काय लिहाले, 1 नंबर. अशाच प्रकारे कोणते नंबर लिहायचे ते सांगते तुम्हाला. तर सर्वात आधी सी म्हणजे द कनिंग ओडिसियस थॉट ऑफ अ प्लॅन, तर इथे 1 नंबर येईल. सेकंड नंबर वरती आहे तुमचं एफ, द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. तर ग्रीकनी एक मोठासा वुडन हॉर्स बिल्ड केला, तर इथे 2 नंबर. नेक्स्ट आहे जी, द ग्रेट हिरोज हिड इनसाइड द हॉर्स. जे ग्रेट हिरोज होते त्यांचे ते त्या हॉर्स मध्ये लपले, तर हा 3 नंबर झाला. नेक्स्ट इज डी, तर ह्याच्यानंतर आला द ग्रीक्स बर्न्ड देअर टेंट्स अँड सेल्ड अवे. आपण जशी कहाणी वाचली त्याच अकॉर्डिंग इथे तुम्ही पाहताय की सेंटेन्सेस आपण घेतोय. मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगते ताकी आपला टाइम वाचे. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये असेल तुम्हाला सगळे सेंटेन्सेस वाचून आणि अकॉर्डिंगली त्यात नंबरिंग किंवा जे काही प्रश्न दिला असेल तसा करावा लागेल. सो नेक्स्ट इज डी, द ग्रीक्स बर्न्ड देअर टेंट्स अँड सेल्ड अवे. सो दिस इज नंबर 4. हे नंबर 4 आहे. मग आहे आई, म्हणजे की हे द ट्रोजन्स वर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो. सो दिस इज नंबर 5. हे 5 नंबर झाला.
ट्रोजन्स जे आहे ते प्रसन्न झाले ग्रीक्सच्या शिप जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना पाहून. मग आहे ए, द ट्रोजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स, की त्यांनी एक माणूस पाहिला त्या मोठ्या हॉर्सच्या खालती. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचा नंबर ते 6 नंबर येईल. मग आहे बघा एच्या नंतर आहे एच. एच मध्ये काय लिहिलंय, द प्रीस्ट वॉर्न्ड द ट्रोजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. ठीक आहे, की प्रीस्टनी वॉर्न केलं त्यांना की त्या वॉलला नका तोडू. मग आहे बी, दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द हॉर्स अँड ब्रॉट द हॉर्स इन. त्यांनी त्या प्रीस्टची गोष्ट नाही ऐकली आणि भिंत तोडून जे आहे ते हात घेऊन गेले त्या घोड्याला. आणि मग आहे जे, द ट्रोजन्स स्लेप्ट साऊंडली. ट्रोजन्स जे आहे ते झोपून गेले. आणि मग काय झालं, के, द ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स. ठीक आहे, की ते बाहेर आले आणि त्यांनी ओपन केला गेट. मग आहे एल, द ग्रीक आर्मी एंटर्ड द सिटी. अँड लास्ट आहे आपलं त्याच्यानंतर आहे आपला ई. ई मध्ये काय दिलंय, ट्रॉय वॉज बर्न्ट डाऊन. ट्रॉय जे आहे ते पूर्ण जळून राख झालं. अशा प्रकारची याची नंबरिंग आहे जी तुम्ही 1 2 3 4 करून देऊन द्याल. आता बघा नेक्स्ट आहे की रिफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द फॉलोइंग एंट्रीज. तुमच्या या पुस्तकाच्या शेवटमध्ये लँग्वेज स्टडीच्या काही एंट्रीज दिल्या आहेत, त्यांना वाचायचंय तुम्हाला. त्याच्यामध्ये वर्ड, फ्रेज, क्लॉज, सेंटेन्स यांना तुम्ही वाचा आणि समजायचा प्रयत्न करा की त्यात काय आहे. मग आहे बी, अ फ्रेज इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. फ्रेज काय आहे, मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स असतं. रीड द फॉलोइंग फ्रेजेस. पहा इथे फ्रेजेस दिलेत काही. द वाईज ओडिसियस, अ ग्रेट हॉर्स ऑफ वुड, म्हणजे सगळ्याचा एक अर्थ निघतोय. अ स्किलफुल इंजिनियर, द ग्रेटेस्ट हिरोज, द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स, ऑन द सी शोर आउटसाइड द वॉल्स, इन द डार्कनेस, वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट, पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल. तर हर प्रत्येक जो आहे आपला फ्रेज त्याचा अर्थ निघतो. तर राईट 3 फ्रेजेस हे आपण आधीच करून चुकलेले आहोत. ऑल द अबव फ्रेजेस आर पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस. तर हे जे फ्रेज आहे हे आपल्या हातमध्ये अर्थ निघतोय पण पूर्ण नाहीये, हे सेंटेन्सचा पार्ट असतात. दे डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्व्स. तर त्यांचा स्वतःहून काही अर्थ नाहीये. अ सेंटेन्स एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. सेंटेन्सचा पूर्ण एक आयडिया असतो. यू नो दॅट इट हॅज अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. सब्जेक्ट प्रेडिकेट असतो एका सेंटेन्सचा. अ सेंटेन्स हॅज ऍटलीस्ट 1 फायनाइट वर्ब इन इट. एक फायनाइट वर्ब पण असतो. तर जसं की इथे दिलंय, द टेंट्स हॅड बीन बर्न, द शोर वॉज डेझर्टेड, द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. तर अशाच प्रकारे सेंटेन्स लिहायचे जे की आपण हे करून चुकले आहोत. नेक्स्ट बघा, वेन वी रीड द स्टोरी ऑफ द फॉल ऑफ ट्रॉय, वी सी दॅट हिअर as elsewhere that here many sentences express 2 or more complete ideas linked together. तर आपण ही स्टोरी वाचली, याच्यात खूप सारे असे सेंटेन्सेस होते ज्यात की 2 किंवा जास्त सेंटेन्सेस मिळवून जे आहे एक आयडिया एक्सप्रेस केला गेला होता, आयडिया लिंक केले गेले होते. फॉर एक्झाम्पल, when the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. तर ह्याच्यात काय आहे, 2 सेंटेन्सेस आहेत, 2 आयडियाज त्यांना लिंक केला गेलाय. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. तर ह्याच्यात आपण पाहतोय की 2 किंवा 3 सुद्धा सेंटेन्सेस जे आहे एका बरोबर एकत्र आणले गेलेत. All these sentences consist of clauses. सगळ्यांमध्ये क्लॉजेस आहेत. A clause is a subject and a verb. क्लॉज मध्ये सब्जेक्टही असतं आणि वर्ब पण असतं. Some clauses can stand by themselves as a complete sentences. जसं की the man pretended to be frightened of them. तर हा एक क्लॉज आहे जो की आपल्या आपमध्ये सेंटेन्स बनतो. But some clauses do not make complete sentences by themselves. पण काही क्लॉजेस आपल्या आपमध्ये सेंटेन्स नाही बनू शकत. When the Trojans dragged him out, जसं की हा सेंटेन्स आहे. It is only when we read the entire sentence that we understand what is being said. तर हे तेव्हाच होतं जेव्हा आपण पूर्ण सेंटेन्स वाचतो. काय असतं की कोणचे दुसऱ्यावरती डिपेंड करतात क्लॉज आणि कोणचे डिपेंड नाही करत. तर thus we have seen that a clause is a part of a sentence and there are 2 types of clauses. 2 प्रकारचे क्लॉज असतात. एक तर मेन क्लॉज, इट कॅन स्टँड बाय इटसेल्फ, जसं की हा वाला जो सांगितला होता, द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटेंड ऑफ देम, हा मेन क्लॉज आहे. आणि दुसरा काय असतो, सबऑर्डिनेट किंवा डिपेंडेंट क्लॉज म्हणतात त्याला. इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज अँड इज इनकम्प्लीट विदाउट इट. तर तो जो आहे डिपेंडेंट क्लॉज मेन क्लॉज वरती जे आहे डिपेंड करतो, त्याच्यावरती निर्भर करतो. नोट दॅट अ सेंटेन्स कॅन हॅव 2 or more मेन क्लॉजेस.
तर एका सेंटेन्सचे 2 किंवा जास्त मेन क्लॉजेस असू शकतात, मेन क्लॉजेस ऑर अ मेन क्लॉज, किंवा एक मेन क्लॉज असू शकतो अँड 1 मोर डिपेंडेंट क्लॉजेस. तर अशा प्रकारे काही पण त्याचं जे आहे मिक्सचर होऊ शकतं. बट वी कॅन नॉट हॅव अ सेंटेन्स विदाउट अ मेन क्लॉज. पण बिना मेन क्लॉजच्या कोणत्या सेंटेन्स नाही होऊ शकत. हे तुम्हाला पुढे जाऊन आणि जे आहे कामास येईल. जेव्हा 10th मध्ये आलं तेव्हा हे सगळं बहुत कामास येईल. तर आज आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण एक खूप महत्वाची गोष्ट आज आपण वाचणार आहे तुमच्या लेटर्सच्या रिलेटेड. तर चला आपण वाचूया. सो एज आय हॅव सेड, वी विल टुडे सी द लेटर रायटिंग. फॉर्मॅट ऑफ लेटर रायटिंग, इन्फॉर्मल अँड फॉर्मल लेटर. दोघांचा आपण फॉर्मॅट जो असतो की कशा प्रकारे लिहायचं, हा जर तुम्ही नीट प्रकारे समजून घ्याल तर तुमचे जे आहे 5 मार्क्सचा लेटर रायटिंगचा असतो. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाले तर तुमचे 2-3 मार्क्स तर सहज येऊन जातील. तर बघा कसं करायचं त्याच्यात. सर्वात आधी आपण फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर बघतो. ठीक आहे ना. इनफॉर्मल लेटर म्हणजे जे आपण आपल्या सख्यांना, आई वडिलांना, भाऊ बहिणींना किंवा आपले कोणी पण जे आहे रिलेटिव्ह असतात त्यांना लिखतो, किंवा आपल्या जे आहे फ्रेंड्सला लिहितो. ठीक आहे, अंकल आंटी अशा प्रकारे. तर मग अशा प्रकारचे सगळे इन्फॉर्मल असतात. आता सर्वात आधी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपल्याला जेव्हाही आपण लिहितोय तर लेफ्ट हँड साईडला जे आहे टॉप वरनं लेफ्ट हँड साईड वरनं आपल्याला सुरू करायचंय. तर सर्वात आधी काय करायचं, नेम ऑफ द सेंडर. ठीक आहे. तर सर्वात आधी जसं की इथे आहे तर इथे तुम्ही लिहाले सेंडर्स नेम. जसं की तुम्ही लिहिताय तर तुम्ही आपलं नाव लिहाले. तुम्हाला जर पत्रात लिहिलंय की हा लिहितोय हे तुमचं नाव आहे तर तुम्हाला ते नावच लिहायचं याच्यात. नेम ऑफ द सेंडर लिहिलं, त्यानंतर सेंडर्स ऍड्रेस. ऍड्रेस तुम्ही जितक्या थोड्यात लिहाल तेवढं चांगलं, म्हणजे तुम्हाला लिहायलाही आसानी राहिले आणि त्याच्यात ज्या स्पेलिंग मिस्टेक्सच्या कमीत कमी म्हणजे की गुंजाईश राहिले. तर पहिले आपलं नाव, मग पत्ता आणि मग डेट, हे तिन्ही लाईनीने लिहायला. ठीक आहे ना. डेट लिहिली, हे तिन्ही जर तुम्ही एकदम बरोबर लिहिले तर तुमचे हाफ मार्क्स पक्के. त्यानंतर आहे डिअर. डिअर करून काय सॅल्युटेशन असतं, म्हणजे की तुम्ही ज्यालाही पत्र लिहिताय, सपोज वडिलांना लिहितात तर डिअर पापा, डिअर डॅडी, डिअर फादर, किंवा तुम्ही जे मित्राला, मैत्रिणी, भाऊ बहीण जसेही असेल तर डिअर करून असं लिहायचं आणि त्याचे हाफ मार्क्स मिळाले. तर आहे ना सोपं, 1 मार्क तसंच मिळून गेलं तुम्हाला या 4 लाईनीचे. मग आहे तुमचं बॉडी ऑफ द लेटर, म्हणजे जे तुम्ही मेन वस्तू जे तुम्हाला लिहायची आहे पत्रात, तुम्हाला जे काही म्हटलं गेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर ते बॉडी ऑफ द लेटर इन 2-3 पॅराग्राफ्स. प्रयत्न करा की 2 पॅराग्राफ मिनिमम लिहू पाहावं तुम्ही, है ना, की 2 पॅराग्राफ मध्ये लिहायचा. यूज द गिव्हन पॉइंट्स. आता ह्याच्यात तुम्हाला काय करायचं, जो प्रश्न आलाय त्याच्यातनं पॉइंट्स उचलून त्याला थोडंसं इलॅबोरेट करायचा प्रयत्न करा. यूज ऍडिशनल पॉइंट्स, आणि आपल्या मनाने पण थोडेसे पॉइंट्स जोडायचा प्रयत्न करायचा. यूज ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स. ग्रॅमरची मिस्टेक ना हो, कमीत कमी हो, ह्याचाही लक्ष ठेवायचा. हा पार्ट जर तुम्ही नीट करून घेतला तर काय होईल, 2.5 मार्क्स मिळून गेले. तर किती झाले बरं, 2, 3 आणि 3.5 मार्क्स गेले की नाही. तर अशा प्रकारे हे झालं. आता याच्यानंतर एवढं लिहून घेतलं तुम्ही बॉडी वगैरे, मग आहे सगळ्यात शेवटी योर्स लव्हिंगली, योर्स अफेक्शनेटली तुम्ही लिहिता ना, जे काही लिहिताय शेवटी, आणि त्याच्यानंतर आपलं सिग्नेचर आणि सेंडर्स नेम म्हणजे आपलं नाव लिहायचं, आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज. तर हे जे तुम्ही लिहिताय हे सगळं काय म्हणतात, त्याला कॉम्प्लिमेंटरी क्लोज लिहितात. तर हे 3 लाईन तुम्ही सही लिहिल्या तुमचा ह्याचा हाफ मार्क्स. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं की असं करायचं आपल्याला. आता ह्याच्यात हे तर झाले 4 मार्क्स. 1 मार्क्स कसला मिळाले, 1 मार्क मिळाले करेक्ट युजेज ऑफ ग्रामर. जर तुम्ही ग्रामॅटिकली कोणताही मिस्टेक नाही केला तर त्याचा पूर्ण 1 मार्क तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे टोटल तुमचे 5 मार्क्सचा लेटर झाला. तर ही आज आपण केली आता इन्फॉर्मल लेटरची गोष्ट. आता फॉर्मल लेटर बघा. फॉर्मेट ऑफ फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचं काय असतं, नेम ऑफ द सेंडर. तशाच सारखं जसं की पहिले होतं, पहिले सर्वात आधी तुम्ही सगळं तुम्हाला एका लाईनीत लिहायचंय. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा, काही दायाबाय नाही करायचं. तर पहिले आपलं नाव लिहायचं, नेम ऑफ द सेंडर, सेंडर्स ऍड्रेस, डेट, हे 3 वस्तू लिहिल्या. परत ह्याचे हाफ मार्क्स. मग आहे एक लाईन सोडायची आणि त्यानंतर लिहायचं परत तुम्ही ज्यालाही लिहिताय तुम्ही पत्र, टू. ठीक आहे, टू लिहिला. मग द च्या नंतर तुम्ही लिहाले रिसिव्हर्स नेम किंवा डेझिग्नेशन. ज्या प्रकारचंही पत्र आहे, सपोज तुम्हाला प्रिन्सिपलला, हेडमास्टर असं काही आहे तर टू द प्रिन्सिपल, टू द हेडमास्टर, किंवा डेझिग्नेशन आणि काही प्रकारचं पत्र आहे तर त्याच्यात डेझिग्नेशन पण लिहाले. आणि मग रिसिव्हर्स ऍड्रेस, सपोज स्कूलचं आहे काही की तुम्हाला प्रिन्सिपलला पत्र लिहायचंय कोणत्या गोष्टी करता, तर मग टू द प्रिन्सिपल, काही पण सनफ्लावर हायस्कूल अशा टाईपचं नाव, जे की नाव असेल
है ना, ते नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर हाफ मार्क्स. हे 3 वस्तू जर तुम्ही बरोबर लिहिल्या तर हाफ मार्क्स ह्याचं येऊन जाईल. तर हे 1 मार्क होऊन गेले, है ना. किती सिंपल आहे बघा. आणि मग आला तुमचा सब्जेक्ट. सब्जेक्ट लिहिणं फार जरुरी जेव्हा तुम्ही फॉर्मल लेटर लिहिता येतं. तर सब्जेक्ट ऑफ द लेटर इन 5-6 वर्ड. हे कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला लेटर मध्ये जो आहे सब्जेक्ट लिहायचा असतो. हे तुम्ही जेव्हा प्रश्न येतो तर प्रश्नातनं पाहून आणि समजायचं की काय प्रश्न विचारला आणि त्याच्या हिशोबी सब्जेक्ट आपल्याला लिहायचा असतो. रिस्पेक्टेड सर मॅडम, तर हा सॅल्युटेशन झाला, ठीक आहे ना. तर आपण जो लिहितोय हे 2 वस्तू करेक्ट लिहिल्यात आपल्याला परत हाफ मार्क मिळाला, तर 1.5 नंबर होऊन गेले, है ना. मग आहे सेल्फ इंट्रोडक्शन. आता हे रिस्पेक्टेड सर या मॅडम जे काही तुम्ही लिहिता त्यानंतर मेन पार्ट तुमचा सुरू होतो. सेल्फ इंट्रोडक्शन अँड इंट्रोडक्शन ऑफ द गिव्हन सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही आपला स्वतःचा इंट्रोडक्शन द्याल की मी आय एम दिस दिस, ठीक आहे ना. जसं शाळेचं लिहितात की आय एम स्टडिंग इन युअर स्कूल इन दिस क्लास, अशा प्रकारे जे काही असेल. आणि इंट्रोडक्शन ऑफ द गिव्हन सब्जेक्ट, तुम्ही जो सब्जेक्ट लिहिलाय त्याच्या बाबतीत थोडंसं लिहाल. इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर जो आहे तो इन्फॉर्मल पेक्षा थोडासा मोठा होऊ शकतो. बॉडी ऑफ द लेटर, आता बॉडी येईल मेन. त्याच्यामध्ये काय असतं, नो पर्सनल फिलिंग्स. हा फॉर्मल लेटर आहे, त्याच्यामध्ये काही पण आपण जे आहे असं आगळं नाही लिहायचं. स्ट्रेट टू द पॉइंट वस्तू लिहायच्या. नो पर्सनल फिलिंग्स, यूज द गिव्हन पॉइंट्स, यूज ऍडिशनल पॉइंट्स, यूज रिलेटेड विथ द सब्जेक्ट. जे सब्जेक्टशी रिलेटेड आपल्याला लिहायचं आहे. तुम्हाला लक्षात असेल, तुम्हाला आता मागे एक पत्र लिहिलं होतं आपण प्रिन्सिपल करता. तर मग त्याच्यातही अशाच प्रकारे की सायन्सचं ॲपॅरेटिस वगैरे घ्यायचं आहे. तर मग आहे अँड ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स इन 2-3 पॅरास. तर हे 2-3 पॅराग्राफ मध्ये हे लिहायचं. तर हे तुम्ही करेक्ट लिहून दिलं या 2 वस्तू तर मग 2 मार्क्स. ह्याची आपल्याला 2 मार्क्स मिळतील. सगळ्यात जास्त नंबर ह्याचेच आहे. आणि मग आहे कन्क्लुजन ऑफ द लेटर विथ वोट ऑफ थँक्स अँड एक्सपेक्टेशन. सगळ्यात शेवटी कन्क्लुजन की भाई हे अशी आमची एक्सपेक्टेशन आहे, तुम्ही असं कराल वगैरे. युअर सिन्सिअरली फेथफुली ओबिडियंटली, ह्याच्यातनं कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता. एक सिग्नेचर, सेंडर्स नेम, हे क्लोजिंग होऊन गेली, ठीक आहे ना. आपलं साईन केलं, नाव लिहिलं. तर हे एवढं लिहिलं तर हे ह्याचे हाफ मार्क्स मिळून गेले आपल्याला 4 लाईनींचे. आणि मग करेक्ट युजेज ऑफ ग्रामर, ग्रामरचा सही उपयोग केला असेल तर 1 नंबर त्याचा. तर म्हणजे असे परत टोटल 5 मार्क्स झाले. तर हे ह्याचे नंबर झाले. युजफुल 5 C's वाईल रायटिंग अ लेटर. लेटर लिहिताना कोणते जरुरी वस्तू आहेत, क्लॅरिटी, स्पष्टता, कन्साइसनेस, संक्षिप्तता, थोडक्यात लिहायचं, करेक्टनेस, शुद्धीकरण, कम्प्लीटनेस, पूर्णता, कर्टसी, शिष्टाचार. तर हे चीज आपल्याला लक्ष ठेवायला लागतात. तर आपला आजचा हा चॅप्टर इथे समाप्त होतो. आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.